तर आज आपण 3ds Max मध्ये वेगवेगळ्या किंवा डिफरंट टाईपचे डुअर्स आज आपण बघणार आहोत. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय करेल, इथे टॅबवरती आल्यानंतर क्रिएट टॅबवरती आल्यानंतर इथे तुम्हाला स्टँडर्ड, प्रिमिटिव्ह, एक्सटेंडेड, कंपाऊंड ऑब्जेक्ट वगैरे अशा सर्व टॅब इथे तुम्हाला भेटून जातील. ओके. तर आपल्याला फक्त डोअर क्रिएट करायचे असते. ही डोअरची इथे एक दिसते बघा. डोअरला क्लिक केलं मी तर तुम्हाला 3 टाईपचे डोअर या ठिकाणी भेटून जातील. एक असेल पिव्होट टाईप, दुसरा असेल स्लायडिंग आणि थर्ड असेल आपला बायफोल्ड. ओके. तर आपण एक एक हे डोअर यूज करून बघूया. ओके. मी फर्स्ट ऑफ ऑल काय करतो, पिव्होट टाईपचा डोअर घेतो. या ठिकाणी असा मी तो ड्रॉ करून घेतो. एक मिनिट. हा मी ड्रॉ करून घेतला. त्यानंतर इथं मॉडिफायर मध्ये गेलो. मॉडिफायर मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं त्याची हाईट वगैरे ऍडजस्ट करू शकता. सपोज ची हाईट घेतो मी 7 फीट. याची विड्थ असेल आपली 3 फीट, एक स्टँडर्ड असेल ती. असा शो होईल तुम्हाला. आणि त्याची डेप्थ असेल नियर अबाउट एक 3 इंचेस कन्सिडर करू आपण. तर असा तो डोर तुम्हाला शो होईल. इथं आलो मी, क्लिक केलं मॉडिफाय. इथून त्या डोअरला तुम्ही फ्लिप वगैरे किंवा स्विंग वगैरे करू शकता. ओके. डबल डोअर पण आहे ऑप्शन इथं. तुम्हाला इथं 2 टाईपचे पॅनल भेटून जातील, डोअर पॅनल. इथेची ओपनिंग वगैरे तुम्ही इथून अँगल ऍडजस्ट करून ओपनिंग वगैरे दाखवू शकता. ओपन दाखवू शकता तुम्ही. त्यानंतर फ्लिप, स्विंग असा हा बाहेरच्या डायरेक्शन आपल्याला ओपन होईल असा तो डोर. हे ऑफ करू आपण. लास्ट वाला फ्लिप हिंज वाला बघू. तो वन साइड असेल आपला ओपनिंग आणि वन साइड फिक्स असेल त्याची, असं बघू शकता तुम्ही. ओके. हा असेल आपला पिव्होट टाईपचा डोर. नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट बघू स्लाइडिंग डोर. ओके. तो पण आपण वन साइड स्लाइड वगैरे करतो. अशी हाईट घेतली, मॉडिफाय मध्ये जातो. हाईट थोडीशी ऍडजस्ट करू आपण. 7 फीट घेतो मी. असेल 3 फीट. डेप्थ घेऊ आपण 3 इंचेस. डायमेन्शन ऍडजस्ट केलेले आहेत आपण. आता ह्या डोअरला आपण ओपनिंग वगैरे टाकू शकतो. असा स्लाइडिंग पॅटर्न मध्ये आपल्याला शो होईल. फ्लिप फ्रंट,
असं तुम्ही बघू शकता. वन साइड. तर हा असेल आपला स्लायडिंग डोअर. ज्यावेळेस तुम्हाला मॉडेलमध्ये प्लेस करायचा असेल तर हा तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट असेल आपला बायफोल्ड. बायफोल्ड डोअर. असा प्लेस केला हा मॉडिफायर. ची एक हाईट ऍडजस्ट करू आपण इथं 7 फीट. विड्थ ऍडजस्ट करू 3 फीट. त्याची डेप्थ या ठिकाणी आपण 3 इंचेस कन्सिडर करू. असा शो होईल तुम्हाला. सिलेक्ट करतो मी. मला ओपनिंग आपण अशी शो करू शकतो. हा डबल डोर आहे. मी डबल डोरला अनचेक करतो. असा सिंगल वाला असा फोल्ड होईल तुमचा. बघू शकता. अशी त्याची तुम्ही डायरेक्शन वगैरे चेंज करू शकता. जो तुम्हाला ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटेल तो डोर तुम्ही ह्याच्यामध्ये प्लेस वगैरे करू शकता. ओपनिंग वगैरे तुम्ही अशी दाखवू शकता किती पर्सेंट तुमचा डोर ओपन तुम्हाला मॉडेलमध्ये शो करायचं असेल. अशा प्रकारे डोर हा टॉपिक आज आपण या सेशनमध्ये बघितलेला आहे. तुम्हाला जसं रिक्वायरमेंट असेल तुम्ही स्लायडिंगचा डोर घेऊ शकता, पिओचा घेऊ शकता, बायफोल्डचा पण घेऊ शकता जो तुम्हाला रिक्वायर असेल तो. ओके, सो थँक्यू फ्रेंड्स.